श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा सण का साजरा होतो? या सणाला आपण वडाच्या झाडाचीच पूजा का करतो? यामागे एक कथा प्रसिद्ध आहे. ती कथा म्हणजे सती सावित्री आणि सत्यवान यांची होय. तीच कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत. ही कथा श्रवण केल्याशिवाय आपले व्रत हे पूर्ण होत नाही. चला तर कथेला प्रारंभ करूया. सती सावित्री आणि सत्यवानाची कथा. खूप खूप वर्षापूर्वी मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक सद्गुणी राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि गुणवान अशी कन्या होती. सावित्री लग्नायोग्य झाल्यावर राजाने तिला स्वतःचा पती स्वतः निवडण्याची परवानगी दिली होती. सावित्रीने तपोवनात राहणाऱ्या द्विमत्सेन राजाचा मुलगा सत्यवान याची आपल्या पतीच्या रूपात निवड केली. द्विमत्सेन यांचे राज्य शत्रूने हिरावून घेतले होते. त्यामुळे ते अंध अवस्थेत आपल्या कुटुंबासह जंगलात राहत होते. सत्यवान हा मुलगा खूप कष्टाळू, गुणी आणि आईवडिलांची सेवा करणारा होता. जेव्हा सावित्रीने आपल्या निवडीबद्दल आपल्या वडिलांना सांगितले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नारद मुनीने एक चिंताजनक गोष्ट सांगितली. नारद मुनी म्हणाले, सावित्री, तुझी निवड ही उत्तम आहे, पण सत्यवान हा अल्पायुषी आहे. आजपासून ठीक 1 वर्षाने त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. राजाने सावित्रीला आपला निर्णय बदलण्यास सांगितले, पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. ती म्हणाली, मी सत्यवानाला मनोमन आपला पती मानले आहे. आता मी दुसरा कुणाचाही विचार करू शकत नाही. शेवटी सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह लावून देण्यात आला. सावित्री राजवैभव सोडून जंगलात आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. नारद मुनीने सांगितलेला तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा दिवस जवळ आला. सत्यवानाच्या मृत्यूस 3 दिवस शिल्लक असताना सावित्रीने कडक असे त्रिरात्र व्रत केले. नारद मुनीने सांगितलेल्या अंतिम दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला. सावित्री ही त्याच्यासोबत जंगलात गेली. लाकडे तोडत असताना सत्यवानाच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तो ग्लानी येऊन खाली पडला. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. तितक्यात तिथे राजा सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी स्वतः यमराज प्रकट झाले. यमराजाने सत्यवानाचा जीव घेतला आणि ते दक्षिणेकडे रवाना झाले. आपल्या पतीचे प्राण जाताच सावित्री ही यमराजाच्या मागे मागे जाऊ लागली. यमराजाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले, सत्यवानाचे आयुष्य हे संपलेले आहे, आता तू मागे फिर. पण सावित्रीने मागे हटण्यास नकार दिला. तिने आपल्या बुद्धिमत्तेने आणि पवित्र वाणीने यमराजाशी धर्म आणि कर्तव्यावर संवाद साधला. तिची भक्ती आणि बुद्धी पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला सांगितले, तू सत्यवानाचे प्राण सोडून कोणतेही 3 वर मागून घे. सावित्रीने अत्यंत चातुर्याने 3 वर मागितले. पहिला वर, माझ्या अंध सासू सासऱ्यांना त्यांचे डोळे परत मिळावे. दुसरा वर, त्यांचे गमावलेले राज्य त्यांना परत मिळावे. तिसरा वर, मला 100 पुत्राची आई होण्याचे भाग्य मिळावे, मी पुत्रवती व्हावे. यमराजांनी तथास्तु म्हटले आणि ते पुढे निघाले. पण अचानक त्यांच्या लक्षात आले की सावित्री अजूनही त्यांचा पाठलाग करत आहे. त्यांनी विचारले, आता तू का येत आहेस? त्यावर सावित्री अत्यंत नम्रपणे म्हणाली, हे यमराज, तुम्ही मला 100 पुत्राची आई होण्याचा वर दिला आहे, पण माझ्या पतीचे प्राण हे तुमच्याकडे आहेत. पतीशिवाय मी माता कशी बनू शकेल? त्यामुळे आपले वरदान सत्य करण्यासाठी तुम्हाला माझ्या पतीचे प्राण परत करावेच लागतील. सावित्रीच्या या अथांग पतिभक्तीने, चातुर्याने आणि धैर्याने यमराज निरुत्तर झाले. आपल्या शब्दात अडकल्यामुळे आणि सावित्रीच्या प्रेमामुळे वितळलेल्या यमराजांनी सत्यवानाचे प्राण मुक्त केले आणि तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. सावित्री परत त्याच वडाच्या झाडापाशी आली जिथे सत्यवानाचा देह पडला होता. तिच्या स्पर्शाने सत्यवान हा झोपेतून जागे झाल्यासारखा जिवंत झाला. वडाच्या झाडाखालीच सावित्रीला तिचे सौभाग्य परत मिळाले. म्हणून या दिवसाला आपण वटपौर्णिमा असे म्हणतो. या कथेमुळेच वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला सुताचे सूत गुंडाळून 7 फेऱ्या मारतात आणि सावित्रीसारखेच आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात. श्री स्वामी समर्थ.